हाय हॅलो नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मी आज स्वामी विवेकानंद यांची एक कथा ऐकवणार आहे. कथेचे नाव आहे वेळेचे महत्त्व. चला तर मग सुरू करूया. एकदा स्वामी विवेकानंद यांना एक नदी पार करायची होती. त्यामुळे ते त्या नदीच्या काठावर उभे होते. तेवढ्यात एक संत त्यांच्याकडे आले आणि त्यांनी स्वामींना विचारले, तुम्ही स्वामी विवेकानंद आहात का? तेव्हा स्वामीजी म्हणाले, होय. साधूंनी स्वामीजींना विचारले, तुम्ही नदीच्या काठावर काय करत आहात? तेव्हा स्वामीजींनी उत्तर दिले की मला नदी पार करायची आहे, त्यामुळे मी बोट येण्याची वाट पाहत आहे. मग साधू म्हणाले, तुम्ही एक महान व्यक्ती आहात. बरेच लोक तुम्हाला प्रेरणा मानतात आणि तुम्ही साधी नदी ओलांडू शकत नाही. बघा, मी तुम्हाला नदी कशी पार करायची ते दाखवतो. त्या संताने पाण्यावर चालत नदी पार केली आणि तसेच ते पाण्यावर चालत स्वामींकडे परत आले. साधू म्हणाले, हे बघा, माझ्याकडे इतकी शक्ती, प्रतिभा आणि इतके ज्ञान असूनही मला कुणी ओळखत नाही. पण तुमच्याकडे शक्ती नाही, ज्ञान नाही, पण सगळे तुम्हाला ओळखतात. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी हसून साधूंना विचारले की हे ज्ञान शिकण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला? तेव्हा साधू म्हणाले, 15 वर्ष. तेवढ्यात स्वामीजींची बोट आली. त्यांनी त्या साधूंनाही आपल्या सोबत नावेत बसवले. दोघांनीही नदी पार केली. मग स्वामीजींनी खिशातून 1 रुपया काढला आणि होडीवाल्याला भाडे दिले. त्यानंतर स्वामीजी त्या साधूंना म्हणाले की जे काम तुम्ही फक्त 50 पैशात करू शकला असता, त्या कामासाठी तुम्ही तुमच्या आयुष्यातील 15 वर्ष वाया घालवली. जर हीच वर्ष तुम्ही समाजाच्या सेवेत आणि कल्याणात घालवली असती तर आज संपूर्ण जगाने तुम्हाला ओळखले असते. एवढे बोलून स्वामीजी तिथून निघून गेले आणि ते साधू स्वामीजींच्या बोलण्याचा विचार करत त्यांच्या पाठपुरी आकृतीकडे पाहतच राहिले. याबरोबरच ही कथा येथेच संपली. चला तर मग मित्रांनो, आता पाहूया आपण या कथेतून नेमके काय शिकलो. आपण या कथेतून शिकलो की तुमचा वेळ अशा ठिकाणी गुंतवा की तो तुमच्या जीवनात उपयोगी पडेल, कारण वेळेपेक्षा शक्तिशाली काहीही नाही.